रामकृष्ण हरी. आपण बघू शकता फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आमच्या जिंतूर तालुक्यामध्ये चालू आहे आणि तो आता दहेगावला सुरू झाला. दहेगावहून कोरवाडीला आला, कोरवाडीहून तो कावीला गेला, कावीन बोरगीळवाडीला गेला, बोरगीळवाडीहून धानोराला गेला, वाघी धानोरा, वाघी धानोराहून वडीला गेला, वडीहून परत वाघीला आला, वाघीहून परत घागऱ्याला आला आणि घागऱ्याहून कवड्याला, कवड्याहून आता तो सोहळा आसुल्याला येणार आहे. हे आसुल्यातील भक्त बघू शकता मोठ्या जल्लोषामध्ये आणि मोठ्या आनंदामध्ये तो सोहळा घेण्याकरता त्या गावाच्या सीमेपर्यंत जाणार आहेत. जी असणारी कवड्या व आसुला अशी शिव आहे, त्या शिवावर हे भक्त जाणार. चला 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 चला, बघा किती लहान मुलं आहेत. याच्यामध्ये अनेक गावकरी सहभागी झालेत. आमचे विनेकरी दादा पण आहेत, कारण हे गाव वारकरी संप्रदायाला अतिशय अनुसरून असल्यामुळे. वा 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 वा, धन्यवाद. काय द्यावे त्याशी व्हावे उतराही. एवढ्या उन्हाच्या तडाख्यात पण बाल वृद्ध नर नारी सर्व काही सहकुटुंब आणि सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. आता इथून किती किलोमीटर असेल बरं तो हे गाव आसुला गाव ताई? किती किलोमीटर असेल? 2 किलोमीटर जायचं आता बघा. आणि 5 वाजले तरी पण उन्हाचा तडाखा खूप आहे, तरी पण आमचे भक्त मंडळी चालत आहे. वा 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 वा. पोरं कुठं चालले तुम्ही? कुठं चालले एवढ्या आनंदात? कोणती दिंडी आली? कवड्याची पारायणाची का? वा वा, तुम्ही पारायण करणार का बरं आता? वा, किती जण आहेत तुम्ही? वा, धन्यवाद धन्यवाद. चला चला बघा, आमची मुक्ताबाई, मीराबाई, जनाबाई ताई, तू तुळस घेऊन चालली नाही का? वा 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 वा, धन्यवाद. तू पण चालली? पहा किती लहान मुली येतात. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. वा, बाबा पण आहेत. खरंच हे वारकरी संप्रदायाचं गाव आहे. आमचे महाराज आहेत, न्यावरे महाराज पण आहेत. आता सगळेच गावकरी आनंदात सहभागी झालेले आहेत.